अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. कधी असा विचार तुमच्या मनात आला आहे का की काही दिवस आपण इतक्या उत्साहाने स्वामींची सेवा करतो, नामस्मरण करतो, आरती करतो, पण काही वेळा मन इतकं अस्वस्थ होतं की देवासमोर बसण्याची देखील इच्छा होत नाही. हातात माळ असते पण मन मात्र दुसरीकडेच भटकत असतं. देवघर समोर असतं पण पावले तिकडं वळतच नाही. असं तुमच्यासोबत कधी झालं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक स्वामी भक्ताने आयुष्यात एकदा तरी समजून घेतलीच पाहिजे. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी समर्थ परिवारामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून आजच्या या विषयाला सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, हा आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, ज्यांनी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेलं, दुःखातून धैर्याकडे नेलं, संकटातून श्रद्धेकडे नेलं. त्या गुरूंना मनापासून वंदन करण्याचा हा पवित्र दिवस आहे. या दिवशी प्रत्येक भक्त आपल्या परीने काही ना काही सेवा करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. कुणीतरी नामजप करतो, कुणीतरी गुरुचरित्राचं पारायण करतं, कोणीतरी अन्नदान करतो, तर कोणीतरी शांतपणे देवघरात बसून स्वामींशी संवाद साधतो. सेवा मोठी की छोटी याला काहीच महत्व नाही. त्यांना अपेक्षा असते ती फक्त निर्मळ मनाची. पण स्वामी भक्तांनो, एक प्रश्न मी तुम्हाला विचारते, कधी तुमच्या सोबत असं घडलं आहे का की सेवा करायची इच्छा असून देखील मन मात्र तयार होत नाही? माळ हातात घ्यावीशी वाटतच नाही, नामजप करावासा वाटत नाही, आरती देखील करावीशी वाटत नाही, आणि मग मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. मी इतका बदललो का? स्वामी माझ्यावर नाराज तर नाहीत ना? असे विचार मनाला सतावत राहतात. पण इथेच आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. मन हे खूप चंचल आहे, त्याचा स्वभावच आहे भटकण्याचा. आज आनंदी असेल तर उद्या दुःखी असेल, परवा रागवलेलं असेल. म्हणून मन बदलतं म्हणून स्वामी बदलत नाहीत, त्यांची कृपा बदलत नाही, त्यांचं प्रेम बदलत नाही. आपण फक्त पुन्हा त्यांच्या चरणी जाऊन बसायचं. काही बोलता आलं नाही तरी चालेल, फक्त त्यांच्या फोटो समोर शांत बसा, डोळे बंद करा आणि मनामध्ये म्हणा, महाराज माझं मन तुमच्याकडे आणा, मला तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका. इतकी प्रार्थना सुद्धा अनेक वेळा आयुष्य बदलून टाकते. आपण आयुष्यभर आपल्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न करत असतो. मला हे मिळालंच पाहिजे, माझं काम झालंच पाहिजे, माझी इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. पण कधी विचार केला आहे का, आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती खरंच आपल्यासाठी योग्य आहे का? लहान मूल जसं धारदार सुरी मागतं पण आई ती देत नाही, कारण आईला माहिती असतं की ती वस्तू त्याच्या हिताची नाही. तसंच स्वामी महाराज आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी थांबवतात. आपल्याला वाटतं माझी प्रार्थना ऐकली नाही, पण खरं पाहिलं तर त्यांनी आपल्याला मोठ्या संकटातून वाचवलेलं असतं. म्हणूनच स्वामी भक्तांनो, स्वतःच्या इच्छेने जगण्यात जेवढा आनंद मिळत नाही त्यापेक्षा 1000 पट आनंद स्वामींच्या इच्छेने जगण्यात आहे. कारण त्यांना आपला भूतकाळ माहित आहे, वर्तमान माहित आहे आणि भविष्य सुद्धा माहित आहे. आपण आज जे पाहतो ते फक्त एक दिवस असतो, पण स्वामी संपूर्ण आयुष्य पाहत असतात. म्हणून कधी एखादी गोष्ट मिळाली नाही तर रागवण्याऐवजी एवढंच म्हणा, महाराज तुमची इच्छा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ही भावना आली की मन हलकं होतं आणि तिथूनच खरी भक्ती सुरू होते. स्वामी भक्तांनो, आपण अनेकदा विचार करतो की स्वामींची सेवा नेमकी कोणती? मोठमोठे यज्ञ करणं, मोठे दानधर्म करणं, की सतत मंदिरात जाणं? पण जर स्वामी महाराजांनी स्वतः आपल्याला विचारलं, माझ्याकडे येण्यासाठी तू काय आणलं आहेस, तर त्यांना सोनं चांदी नको असेल, त्यांना तुमचं निर्मळ मन हवं असेल. म्हणूनच या जगातील सर्वात सोपी, सर्वात प्रभावी आणि प्रत्येकाला करता येणारी सेवा म्हणजे नामस्मरण. नामजपासाठी कोणताही खर्च नाही, कोणतंही विशेष ठिकाण लागत नाही, कोणताही ठराविक वेळ लागत नाही आणि कोणतीही मोठी तयारी देखील लागत नाही. फक्त मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
हे 3 शब्द जरी मनापासून उच्चारले तरी मनाला एक वेगळीच शांतता मिळू लागते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की संकटाच्या काळात, भीतीच्या क्षणी आणि मन खूप अस्वस्थ असताना फक्त स्वामींचं नाम घेतलं तरी धीर मिळतो. कारण नामातच स्वामींची शक्ती आहे. म्हणूनच म्हणतात ना, जो स्वामींचे नाम घेतो त्याचा हात स्वामी कधीच सोडत नाही. स्वामी भक्तांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वामींच्या सेवेत जुना सेवेकरी आणि नवीन सेवेकरी असा भेद नसतो. स्वामींसाठी प्रत्येक भक्त हा सारखाच आहे. जसं एका आईसाठी तिची सगळी लेकरं सारखीच असतात, तसंच स्वामींसाठी प्रत्येक भक्त समान आहे. कोणी काल सेवेत आलं असेल, कोणी 20 वर्षांपासून सेवा करत असेल, याने काहीच फरक पडत नाही. फरक पडतो तो आपल्या श्रद्धेला, आपल्या प्रामाणिकपणाला आणि आपल्या कर्मांना. कारण केवळ नामजप करून उपयोग नाही. जर आपल्या वागण्यात प्रेम नसेल, दया नसेल आणि प्रामाणिकपणा नसेल, भक्ती आणि चांगले कर्म ही दोन्ही चाकं आहेत. एका चाकावर गाडी चालत नाही. म्हणून नामजपासोबत चांगली कर्म देखील तितकीच आवश्यक आहेत. स्वामी भक्तांनो, आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकावर दुःख येतं. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या संघर्षातून जात असतो. पण त्या दुःखात आपण काय करतो? बहुतेक वेळा आपण आपल्या वेदना प्रत्येकाला सांगत फिरतो. आपल्याला वाटतं कोणीतरी समजून घेईल, कोणीतरी मदत करेल, पण प्रत्येक जण आपल्या मनासारखा नसतो. काही जण आपलं दुःख ऐकतात आणि नंतर तेच इतरांसमोर सांगतात. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मन मोकळंच करायचं असेल तर स्वामींसमोर करा ना. देवघरात बसा, स्वामींच्या डोळ्यांकडे पहा आणि मनातलं सगळं त्यांना सांगा. रडायचं असेल तर त्यांच्या समोर रडा. तक्रार करायची असेल तर त्यांच्या समोर करा. राग आला असेल तर त्यांना सांगा. कारण ते तुमचे गुरु आहेत, तुमचे आई वडील आहेत, तुमचे आधार आहेत. जग तुमचा न्याय करेल, पण स्वामी तुमच्यावर प्रेमच करतील. म्हणून दुःख मनात साठवू नका, स्वामींच्या चरणी ठेवा. तुम्ही एकदा मन मोकळं केलं की आतून एक वेगळीच शक्ती मिळायला लागते. स्वामी भक्तांनो, आपण अनेकदा म्हणतो माझं नशीब खराब आहे, ग्रह वाईट आहेत, 7.5 चालू आहे. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, आपण आपली कर्म किती चांगली ठेवतो? कारण ग्रहांचा प्रभाव असला तरी चांगली कर्म आणि गुरुकृपा माणसाला उभं राहण्याची ताकद देतात. ज्या घरात रोज नामस्मरण होतं, जिथे गुरुचरित्राचं वाचन होतं, जिथे कुलदेवतेची पूजा होते आणि जिथे एकमेकांवर प्रेम असतं, त्या घरात संकट आली तरी त्यातून बाहेर पडण्याचं बळ नक्कीच मिळतं. म्हणून दुसऱ्याचा हेवा करू नका. दुसऱ्याच्या यशामुळे मनात जळफळाट निर्माण करू नका. उलट मनापासून म्हणा, स्वामी जसं त्याचं भलं केलं तसं सर्वांचं भलं कर. ही भावना निर्माण झाली की समजा स्वामींची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे. कारण दुसऱ्याच्या आनंदात आनंद मागणं ही खूप मोठी साधना आहे. शेवटी स्वामी भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. वाईट दिवस कायम राहत नाहीत आणि चांगले दिवसही कायम राहत नाहीत. पण स्वामींची साथ ही कायम राहते. म्हणून परिस्थिती कशीही असो, स्वामींचा हात सोडू नका. कितीही परीक्षा आली, कितीही अडचणी आल्या, फक्त एवढंच म्हणत राहा, महाराज मी तुमचा हात सोडणार नाही. हा विश्वासच तुमचं आयुष्य बदलून टाकेल. चला, शेवटी आपण सर्वजण मिळून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. हे स्वामी, आमच्या मनातील अहंकार दूर करा, आमच्या आयुष्यातील भक्ती वाढवा, आम्हाला चांगली कर्म करण्याची बुद्धी द्या, सुखात कृतज्ञ राहण्याची आणि दुःखात धैर्याने उभं राहण्याची शक्ती द्या. तुमच्या नामापासून आम्हाला कधीही दूर जाऊ देऊ नका. जर आजच्या या व्हिडिओने तुमच्या मनाला थोडीशी देखील शांती दिली असेल तर हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचा विश्वास पुन्हा जागा होईल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन भक्तिमय विषयासह. तोपर्यंत भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.